झी 24 तास एक पाऊल पुढे। ऑलिम्पिक समितीने 2016 साली रिओ दि जानेरोची निवड केली आणि सगळ्यांचं लक्ष वेधलं ते ब्राझीलच्या शहरावर। ब्राझीलची राजधानी असलेल्या शहराचा निसर्गरम्य वारसा आणि त्यात भर पडणारी ऑलिम्पिकच्या आयोजनाची जबाबदारी यामुळे साऱ्या जगाची नजर आता रिओ दि जानेरोवर खिळली आहे। रिओ दि जानेरो जगातल्या सुंदर शहरांपैकी एक मन लुब्ध करणारं शहर। दक्षिण अमेरिकेतल्या ब्राझीलमधलं हे शहर आता सगळ्या जगाच्या आकर्षणाचं केंद्रबिंदू ठरलंय। रिओ दि जानेरो ही ब्राझीलची राजधानी आहे। दक्षिण अमेरिकेतलं महत्वाचं शहर अशी देखील रिओची ओळख आहे। ब्राझीलचं आणि रिओचं तसं राजधानी म्हणून नातं घट्ट आहे। 1763 पासून 1822 पर्यंत या पहिल्या टप्प्यात आणि 1822 ते 1960 पर्यंत या दुसऱ्या टप्प्यात। इतिहासाच्या पानावर नजर टाकल्यास हे दोन टप्पे रिओ दि जानेरोसाठी अतिशय महत्वाचे ठरतात। पोर्तुगाल साम्राज्याच्या खुणा सांगणारे हे शहर आजही जगाच्या दृष्टीनं एक कुतूहल म्हणून पाहिलं जातं। एकाच वेळी अथांग सागर आणि उंच पर्वतरांगांचं सानिध्य लाभलेलं पर्यटन स्थळ। उंच पठारावरचं क्रिस्टो रेंडटॉर पाहण्यासाठी नेहमीच पर्यटकांच्या रांगा लागलेल्या असतात। क्रिस्टो रेंडटॉर पाहणं हा एक नित्य नवा अनुभव असतो। अनेक कारणांमुळे जगभरातल्या पर्यटकांचं रिओ दि जानेरो आवडतं स्थळ बनलंय। रिओ दि जानेरो मधील अनेक समुद्र किनारे हे नेहमीच पर्यटकांनी गजबजलेले असतात। या शहराची अर्थव्यवस्था ही प्रामुख्यानं पर्यटनावरच अवलंबून आहे। आल्हाददायक वातावरणामुळे नेहमीच हे ठिकाण हॉटस्पॉट राहिलंय। आता हे शहर नव्या आव्हानाला सामोरं जातंय। 2016च्या ऑलिम्पिक सोहळ्याच्या आयोजन छोट्या छोट्या गोष्टीत मोठा आनंद शोधणं ही रिओवासियांची आता सवयच बनली आहे। पठारावर करामती करता करता त्यात दिसू लागतात ते जुदो आणि त्वायकांदो। कधी कधी हातापायानं मारलेला झटका न कळत बनून जातो पोलो किंवा हॉकीही। सागर तटावरची वाळू साथ घालते ती बीच व्हॉलीबॉलला। अथांग सागरातली माशासारखी लयबद्ध चाल ही पोहणं शिकवून जाते। बॅडमिंटनची रिओ शैली असो किंवा तलवारबाजीची थरारक कसरत असो किंवा सरकन भिरभिरणारी जिम्नॅस्टिकची एखादी अदा असो, सगळं काही सामावलंय ते या रिओच्या मातीत। आणि या सगळ्याला घेऊन रिओ दि जानेरो नियोजनबद्ध वाट पाहतय ती 2016च्या ऑलिम्पिक सोहळ्याची। झी 24 ताससाठी ब्युरो रिपोर्ट। झी 24 तास एक पाऊल पुढे।